सुधाकर पंतांच्या विचारांचा वारसा जपत परिचारक परिवाराची 11 वर्षाची परंपरा कायम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरीत भव्य शेतकरी मेळावा. प्रशांत परिचारकांकडून तयारीची पाहणी. 4 मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांची उपस्थिती. कृषी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांनाही उधाण. पंढरपूर सालाबाद प्रमाणे याही वर्षी कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर व पांडुरंग परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात येणारा श्रीमंत सुधाकर पंत परिचारक कृषी महोत्सव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026, भव्य कृतज्ञता शेतकरी मेळावा, सत्कार समारंभ व कृषी महोत्सव उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड पंढरपूर येथे होणार आहे. या भव्य सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री स्वतः शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने यंदाच्या कृषी महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचा पांडुरंग म्हणून ओळख असणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी जपलेला विचार आणि सेवाभावाचा वारसा पुढे नेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी कृषी महोत्सवाची 11 वर्षाची परंपरा अभेद्यपणे कायम ठेवली आहे. दरम्यान आगामी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आयोजकांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीशदादा गायकवाड यांनी या कार्यक्रमाबाबत महत्त्वाची माहिती दिली. या भव्य शेतकरी मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील 4 मोठ्या मंत्र्यांसह तसेच आजी-माजी आमदार उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे राज्याचे प्रमुख शेतकऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत. ही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात आमदार समाधान आवताडे यांच्याकडून भाविकांचे स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा छोटासा फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या नेतृत्वाच्या पाठिंब्यावर आमदार समाधान आवताडे यांनी विजय मिळवला, अशी राजकीय चर्चा पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात कायम राहिली आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारा भव्य शेतकरी मेळावा, दुसरीकडे आजी-माजी आमदारांसह 4 आमदारांची उपस्थिती आणि त्याचवेळी आषाढी वारीच्या बॅनरवर दिसलेला प्रशांत परिचारक यांचा फोटो, या सर्व घडामोडीमुळे पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात या कृषी महोत्सवाची जोरदार चर्चा रंगली आहे. पंत परिचारकांचा वारसा जपण्याचे काम माजी आमदार प्रशांत परिचारक करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रदर्शन भरवण्याचं मनोदय ठरवलं आहे. गेली 10 वर्ष झाले, 11 वर्ष आले प्रदर्शन चालू आहे. यावर्षी कसं असणार आणि काय विशिष्ट असणार? यावर्षी दरवर्षीपेक्षा स्टॉल जास्त असणार. आता सध्या शेतीची जी गरज आहे AI टेक्नॉलॉजी, त्या AI टेक्नॉलॉजीवर भर असणार. त्याचे स्टॉल जास्त असणार आणि ज्वलंत प्रश्न जे शेतीचे आहेत त्याला सोल्युशन काय देता येईल, त्या दृष्टीनं मार्केटमध्ये नवीन काय तयार झालं आहे ते सगळं तुम्हाला इथल्या शेतकऱ्यांना बघायला मिळणार. प्रत्येक वेळेप्रमाणे फडणवीस साहेब आताही येत आहेत. मग शेतकऱ्यांसाठी काय आनंदाची बातमी मिळणार? आनंदाची बातमी काय, कर्जमाफी आत्ता जाहीर केलेली आहे. 7.5 HP आतल्या मोटरीचं लाईट बिलचं जवळजवळ 44,000 कोटी माफ केलेलं आहे. ह्याच्यापेक्षा आनंदाची काय अजून गोष्ट असणार आहे? आणि खरं तर कर्जमाफी आणि लाईट बिल माफी हे केल्याबद्दल सरकारचं कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा आम्ही मेळावा ठेवलेला आहे. या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना म्हणजे आनंदाची बातमी मिळणार आहे, त्याच पद्धतीने पांडुरंग परिवाराला मिळणार आहे का? आणि पांडुरंग परिवाराची देखील नाराजगी असल्याचे समजतं. पांडुरंग परिवार नाराज आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला? आमचा परिवार नाराज वगैरे काय नाही आहे. आनंदाची बातमी मिळेल असं वाटतं? आनंदाची बातमी आमच्या दृष्टीनं मुख्यमंत्री साहेब आमच्या पांडुरंग परिवाराच्या कार्यक्रमाला हजर राहत आहेत, हीच गोष्ट आमच्या दृष्टीनं आनंदाची आहे. प्रदर्शन किती दिवस राहणार आहे? प्रदर्शन 5 दिवस राहणार. आज आपण औपचारिक नारळ फोडलेला आहे. उद्यापासून लोकांना, शेतकऱ्यांना बघायसाठी उपलब्ध असणार. शेतकऱ्यांच्या स्वागताचे बॅनर लागत आहेत. प्रशांत परिचारक हे जिल्ह्याचे नेते म्हणून मानलं जातं. स्वतः फडणवीस साहेबांनी अनेक वेळा त्याचं म्हणजे उदाहरण दिले.
पण काही ठिकाणी बॅनर लागले विद्यमान आमदारांकडून, त्या ठिकाणी प्रचार मालकांचा फोटो अतिशय लहान पद्धतीने लावला गेला आहे. यावर एक पांडुरंग परिवाराचा सच्चा कार्यकर्ता म्हणून आपल्याला काय वाटतं? नाही, एकतर मी डिजिटल बघितलेच नाहीत. आमच्या परिवारानं तर अख्ख्या शहरामध्ये एकही डिजिटल लावलेलं नाही आणि ज्यांनी कोणी लावले असतील ते सुद्धा मी बघितलेले नाहीत. आणि समजा तुम्ही म्हणता तसं छोटा टाकला असेल तर ते काय त्यांनी स्वतः सांगितलं असेल असं काय मला वाटत नाही. ते प्रिंटिंगवाल्याकडून किंवा कसं तरी मग झालं असेल काहीतरी, त्यामुळं तो काय एवढा गंभीर प्रश्न आहे असं पांडुरंग परिवाराच्या वतीनं मला तरी वाटत नाही. पण ज्याच्या जेव्हावर निवडून यायचं त्याचाच फोटो छोटा, मग एखाद्यानं बदलून घेतले असते बॅनर, असा थोडा काय खर्च येणार आहे त्याला? नाही, आता मी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय समाधानदादा आवताडे ज्या दिवशी मला भेटतील त्या दिवशी हा प्रश्न मी निश्चितपणानं पांडुरंग परिवाराच्या वतीनं त्यांना विचारेन. दादा, CM येत आहेत कार्यक्रमाला, त्यांच्याबरोबर अजून कोण कोण मंत्री असणार आहेत? अजून कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पणन मंत्री जयकुमारजी रावल साहेब, पुन्हा पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले, हे 4 जण येणार आहेत.